शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। या ठिकाणी ग्रंथघटनाला सुरुवात करतो। खंड आहे आपला चौथ्या खंडामधलं आपलं प्रकरण आहे आजचं। महाराज, समाधीचे एकूण किती प्रकार असतात? यामध्ये सांगितलेलं आहे की समाधीचे एकूण 28 चांगले गुण आहेत। ते 28 प्रकारचे गुण आता आपण सर्वजण पाहूया। ते पाहूनच असे सर्व अव्यासन केल्या जाते। म्हणजे किंवा समाधीचं ठीक आहे, समाधी प्रज्ञा माणसाला समजते, मग समाधी मधूनच 28 चांगले गुण कोणते असतात? त्या समाधीची सेवा जे बुद्ध ज्यांना सम्यक संबोधी प्राप्त होते, सम्यक संबोधी प्राप्त झाल्याच्या नंतरही ते समाधीचा अभ्यास करतात। म्हणजे अशी गोष्ट कोणतीच नसते किंवा ज्यांना ते प्राप्त होण्याचे नसते, त्यानंतरही सुद्धा जर ते समाधीचा अभ्यास करत असतील तर त्यामधून घेण्याजोगते किंवा त्या समाधीचं ते काही ध्यान लावतात, त्या समाधीची सेवा करतात, तर मग ते चांगले गुण कोणते असतात? बघा, 28 प्रकारचे कोणते गुण असतात ते कोणते आहेत? मग याच्यामध्ये सांगितलेलं आहे की समाधी एक जीवनाचं रक्षण करते। समाधी जर आपण लावलं, समजा आता कोणी म्हणतो ना आपण किंवा शिबिर करा, विपश्यनाच्या शिबिराला जा, ध्यानानं काय सापडते काय नाही सापडत, कोण म्हणते 10 दिवस बसल्यानं काय सापडते काय नाही भेटत, तर आपल्याला त्याच्यामधून शिकण्यासारखे 28 प्रकारचे गुण प्राप्त होतात। त्याच्यामध्ये एक सर्वात पहिला आहे किंवा आपल्या जीवनाचं रक्षण होते, संरक्षण होते सर्व गोष्टीपासून। दीर्घ आयुष्य पण सुद्धा आपल्याला प्राप्त होते। हा पण दुसरा गुण आहे किंवा जे आपलं आयुष्य असते त्याच्यानंतरही आपला विरुद्ध आपल्याला दीर्घ आयुष्य आपल्याला वाढीसाठी प्राप्त होते। त्यानंतर समाधीमुळे दिव्य बल, जे काही बल आपल्यामध्ये नसते ते बल, जेवढं बल आपल्यामध्ये असूनही त्याचे 4 पट गुणानं बलाचा पण सुद्धा या ठिकाणी लाभ होते। जे काही आपल्याकडून पाप अपराध वगैरे घडलेले असतील त्यामधून त्या दोषातून पण आपण मुक्त होतो। आणि अपयश दूर निघतात। जे काही पाप वगैरे काही अपयश आपल्या जीवनामध्ये चालत आलेले असतील ते अपयश सुद्धा समाधीच्या मार्गाने जे काही 28 गुण सांगितलेले आहेत त्या मार्गाने ते अपयश सुद्धा दूर निघतात आपल्यामध्ये। यशाची वृद्धी होते। आपले जे काही काम आपण म्हणतो ना की माझं हे काम नाही होऊ राहिलं, ते काम नाही होऊ राहिलं आहे ना, किंवा ते काम आता होऊ नाही राहिलं, मग यशाची पण सुद्धा यश आपल्याला मिळते। याच्यामुळे यशाची पण वाढ होते आणि वृद्धी होते। असंतुष्टपणाचा नाश होतो। म्हणजे आपल्याला कसं आता असंतुष्टपणा म्हणजे आपल्याला असं वाटते की आता आपण जेवण केलं, आता आपल्यामध्ये काय येते किंवा आता आपल्याला असं वाटते नाही आता झोपून राहा, कसं करा तसं करा, पण तो जो असंतुष्टपणा असते आपल्याला, तो काय असते? एक आळस असते। तो आळस पण आपल्यामधला नाश होतो। त्यानंतर पूर्णत्वा संतोषाचा आपल्याला लाभ होतो। जे काही संतोष धन जे काही प्राप्त होण्याचं असते आपल्याला, त्या धनाचा पण सुद्धा आपल्याला त्या धनाचा पण आपल्याला सुद्धा नाश होतो। 9व्या प्रकारचा आहे किंवा जे आपल्यामध्ये काही आपत्ती विपत्ती असते, काही आपल्याला कोणत्या गोष्टीपासून भय वाटते, त्या भय आता म्हणतो ना आपण किंवा भय लागला, भय वाटते, भेव वाटते, एकटं जावं नाही वाटत, दुःख जावं नाही वाटत, तर तो भीतीचं जे काही आपल्यामध्ये अति उत्पन्न, ती भीती पण आपल्यामधून नाश पावते। त्यानंतर निर्भय नेतेचा आपल्याला लाभ होतो म्हणतात, किंवा कोणत्याही प्रकारे आपण जे काही कोणती गोष्ट करू तर त्याच्यामध्ये आपल्याला दृढ संकल्प होण्यासारखा आपल्याला लाभ होतो। आळसही सुद्धा नष्ट होतो त्यामधून। उत्साहात आपल्याला भर पडते। जे काही कोणती गोष्ट करतो आपण तर ते उत्साही प्रमाणे करतो। लालसा, द्वेष आणि मनमुटपणाचा नाश होतो। निष्ठा गर्व हरतो। आपल्यामध्ये गर्व काही गोष्टी असतात अशा, ते पण या ठिकाणी आपण हरवून जातो। समत शंकापासून पण आपल्याला निवारण होते। जे काही शंका कुशंका असतात आपल्यामध्ये त्याच्यापासून पण आपलं निवारण होते। चित्त मेन म्हणजे चित्त आपलं 18वं प्रकरण आहे। याच्यामध्ये 18वा गुण याच्यामध्ये सांगितले जाते किंवा आपलं चित्त असते ते एका ठिकाणी स्थिर नाही राहत, तर आपलं ही गोष्ट केल्यामुळे समाधीचा मार्ग आपण प्राप्त केला किंवा समाधीच्या मार्गाने आपण ध्यान लावलं तर आपल्यामधून चित्त पण सुद्धा एकाग्र होते।
सदैव आपलं मन पण प्रसन्न राहते, एकदम आपण नम्रतेनं दिसू लागतो, नम्रतेनं वागू लागतो, नम्रतेनं बोलतो, नम्रतेनं चालतो, नम्रतेनं पाहतो, बोलण्याचा दृष्टिकोन, चालण्याचा दृष्टिकोन, पाहण्याचा दृष्टिकोन, सर्व गोष्टी आपण कशानं करतो, मग नम्रतेनं करतो. तो पण आपल्यामध्ये एक लाभ होतो. प्रीती उत्पन्न होते कोणत्याही कामामध्ये, मोठा लाभ होतो आपल्याला. अपूर्व नम्रतेचा पण आपल्याला लाभ होतो. त्यानंतर संस्कार पण आपल्यामध्ये, संस्कार करण्याचा पण आपल्यामध्ये एक लाभ होतो. म्हणजे आपणही शिकतो आणि आपण दुसऱ्याला पण प्रेरणा देतो. कशामुळे? समाधीचा अभ्यास केला तर. त्याच्यामुळे पुनर्जन्माचा शेवट होतो. म्हणजे पुनर्जन्माचा पण सुद्धा शेवट होतो, किंवा जीवनही नाही आणि मरणही नाही, जन्मही नाही, मृत्यू नाही, सुखही नाही, दुःख नाही, या सर्व जीवन भवचक्राच्या फेऱ्यातून आपण मुक्त होतो. ज्याने समाधीचा अभ्यास केला, ज्याला समाधीचं ध्यान लागलं, समाधीचं ध्यान लागल्याच्या नंतर तो अनंत पदाला प्राप्त होतो. अनंत पदाचा लाभ त्याला झाला, त्यानंतर तो या जीवनातून मुक्त होऊन जातो. म्हणजे सर्व गोष्टीचा त्याला जन्मही नाही, मरणही नाही, दुःखही नाही, सुखही नाही, आणि त्याचा कोणतीच गोष्ट त्यांच्यामध्ये राहत नाही, किंवा त्यांना ते प्राप्त होण्याची नसते. अशा या जीवनाचे, म्हणजे श्रमण जीवनाचे यथार्थ फळ त्याला प्राप्त होते म्हणतात, किंवा त्याचा जन्मही नाही, त्याला मरणही नाही. या समाधीच्या 28 गुणा अनुसून सर्व स्थितीत ते सेवा करतात. चित्त एकाग्र होतात, प्रीती उत्पन्न होतो, तिचा आनंद वेगळाच असतो. कृष्णा नाश करून हे महाराज सर्वच बुद्ध समाधीत मग्न असतात. जरी परिपूर्ण बुद्धांनी सम्यक बुद्धत्व जरी प्राप्त केलं तरीही बुद्ध ध्यानामध्ये बसेलच असतात. कशासाठी? या गोष्टीचा पुन्हा पुन्हा अभ्यास करतात ते. मग महाराज सर्व बुद्ध समाधीत मग्न होतात याची फार 4 कारणे अशी आहेत. म्हणजे किंवा सर्व बुद्ध सम्यक बुद्धत्व त्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर व याची हे ध्यानाला बसतात, चिंतन मनन पुन्हा पुन्हा करतात. यांची 4 कारणे कोणती आहेत? तर पहिला आहे किंवा आपल्यामधलं काही अपराहित जीवन असते, ते सुखमय जीवन होते. त्यामधून दुसरा आहे किंवा सर्वश्रेष्ठ गुणाचा वास होते. म्हणजे बुद्धांच्या आजूबाजूला जो काही एरिया असतो, आजूबाजूलाच नव्हे तर बुद्ध ज्या ठिकाणी वास करतात तो परिपूर्ण जो देश जरी असला, त्या देशामध्ये भगवान बुद्धांचा जो काही मैत्री असते, जे काही करुणा असते भगवान बुद्धाची, जे काही मैत्रीचे हे जे गुण असतात भगवान बुद्धाचे, ते परिपूर्ण ते सुगंधाने त्या दरवळून जातात. म्हणजे आजूबाजूच्या लोकांना पण बुद्धाचा वास होऊन जातो, त्यांच्या गुणाचा त्यांना वास होऊन जातो. उच्च ध्येयाचा एकमेव मार्ग आणि सर्वच बुद्धांनी मुक्तकंठ केलेली समाधीची प्रशंसा, याच कारणाने तथागत नेहमी समाधीत भावनेत मग्न होत असतात. म्हणजे सर्वच गुणापासून मुक्त होतात. कंठाने केलेली समाधी प्रशंसा, म्हणजे जे काही प्राप्त झालं, प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा अभ्यास करतात. त्यांना असं वाटतं की आणखी कोणतं कारण असेल त्याचं पण निवारण शोधून काढू. तथागत नेहमी या समाधीच्या भावनेमध्ये मग्न होत असतात. महाराज तथागत बुद्धांना काही करायचे शिल्लक राहिलेले नव्हते, परंतु त्या समाधीचे असंख्य गुणधर्म पाहून ते समाधीमध्ये चिंतन करीत होते. म्हणजे या ठिकाणी सांगितले जाते की महाराज बुद्धांना अशी कोणतीच गोष्ट नाही की ते त्यांना प्राप्त होण्यासारखी आहे, कारण की बुद्धांनी सर्वच गोष्टी प्राप्त केलेल्या असतात आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल जे काही बुद्धत्व सम्यक बुद्धत्व प्राप्त करतात त्याच्यामध्ये घेण्यासारखं सर्व असते, पण त्याच्यामध्ये काढण्यासारखंही काही नसते आणि टाकण्यासारखं पण काही नसते. जे आपल्या मनानं आपण टाकतो आणि आपल्या मनानं जर आपण काढण्याचा प्रयत्न केला अशी गोष्ट त्याच्यामध्ये कोणतीच नसते म्हणतात. म्हणजे शिल्लक टाकण्यासारखंही काहीच नसते आणि काढण्यासारखंही काहीच नसते. म्हणजे बुद्धांनी जो मार्ग आपल्याला दिला तो मार्ग म्हणजे एक एक शब्द, एक एक गुण जो भगवान बुद्धांनी सांगितला तो एक एक गुण मानवाच्या हिताकरिता आहे, सुखाकरिता आहे, कल्याणाकरिता आहे, दुःखातून मुक्त होण्याकरिता आहे, चिंतन मनन करण्याकरिता आहे, समाधीचा मार्ग लाभण्याकरिता आहे. म्हणजे आपण अचूक विवरण सांगितलेले आहे ते मी मान्य करतो. वृद्धी बळाची वाहना गंते नागते भगवान बुद्धांनी म्हटले आहे की आनंद बुद्धांनी 4ही वृत्तीपादात अंकित केलेले असतात, आचरणाने सिद्ध केलेले असतात.
या बाबीत त्यांनी खूप विकास केलेला असतो. चारही वृत्तीपदाचे त्यांनी प्रत्यक्ष अनुशासन केले असते. तथागत पूर्वपणे ओळख पटलेली असते. म्हणूनच मानसिक व बौद्धिक विकासासाठी याचा कसा उपयोग करता येईल यासाठी त्यावर तथागताचे काय होते वा वृत्तीपतनामध्ये जे काही अंकित केलेले होते, जे काही आचरण भगवान बुद्धांनी केलेलं होते, या बाबतीत त्यांनी खूप विकास केलेला होता. स्वतःचा पण केला तर केला, पण दुसऱ्याला पण त्या विकासामधून मुक्त केलं. म्हणजे दुसऱ्याला भगवान बुद्धांच्या वाणीमधून, भगवान बुद्धांची वाणी एकही अशी नव्हती की तेव्हा कोणाला प्रभावित करत नव्हती. असं कोणीच नाही. भगवान बुद्धाच्या समोर जो कोणीही मनुष्य येत होता तो भगवान बुद्धाला पाहून आणि भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकून, भगवान बुद्धाची वाणी ऐकून भगवान बुद्धाला शरण येत होता. चाहे तो कोणताही असो. भगवान बुद्धांनी कधी असं नाही मानलं की बा हा परक्या जातीचा आहे, हा भंगी आहे, हा असा आहे, हा तसा आहे, हा नावी आहे. भगवान बुद्धांनी प्रत्येक जो व्यक्ती आलेला त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या धम्माची दीक्षा दिली म्हणतात. म्हणून भगवान बुद्धांच्या वाणीने खूप विकास झाला. आणि त्या विकासासाठी तथागतांचे त्यावर मत काय, म्हणजे तथागतांनी जो काही आपल्याला सांगितला त्यांना कसं सांगितला, त्याचं नियंत्रण कसं असते. तर कारण याची अंशुक्त शिखर आहे, त्यांनी ओलांडली असतात. म्हणूनच हे आनंद तथागत एक कल्पापर्यंत किंवा कल्पातील उरलेल्या काळापर्यंत आपली जीवन स्थिती राखून ठेवू शकतात. एक कल्प म्हणजे कसा होते किंवा तथागत बुद्धांचा हा जो काही आहे म्हणतात अखेरचा धम्म, यांची जी काही सीमा आहे म्हणतात, तर ही आनंदाला सांगत असते किंवा एक कल्पापर्यंत माझा काळ आपली जीवन स्थिती राखून ठेवू शकतो. म्हणजे एक कल्प म्हणजे 10x10चा म्हणजे असा खोलही 10x10चा गड्डा आणि असा आडवा पण आणि असा पण, आणि त्याच्यामधून किती वर्षामधून एक दाना मोहरीचा निघाला त्याला म्हणतात एक कल्प. म्हणजे ते परिपूर्ण दाणे त्याच्यामधून निघाले तर त्याला त्यावेळेला एक कल्प होणार आहे ना. असाही 10 फूट, खोलही 10 फूट, असाही 10 फूट आणि असाही 10 फूट, त्याच्यामधून ज्या वेळेला ते मोहरीचे दाणे बाहेर निघतील त्यावेळेला एक कल्प होतो मोहरीचे दाणे. म्हणून तिथपर्यंत भगवान बुद्ध म्हणतात की हे आनंदा माझी ही जीवनची स्थिती राखून ठेवू शकतो है ना. सोबतच असेही म्हटले आहे की आजपासून 3 महिन्यानंतर तथागत महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतील. भगवान बुद्धांनी जर म्हटलं असतं तर भगवान बुद्धांनी एक कल्पापर्यंत पण त्यांची स्थिती, त्यांचं शरीर ते ठेवू शकले असते. पण त्याच वेळेला भगवान बुद्धांनी असंही पण सुद्धा म्हटलं की यापासून 3 महिन्याच्या नंतर मी महापरिनिर्वाण लाभ करून घेईल. म्हणजे तथागत ज्या वेळेला परिनिर्वाण घेतात ना त्यावेळेला तथागताला कोणी जर म्हणणार असलं की बा नाही भगवान तुमची खरोखर आवश्यकता आहे तर तथागत एक कल्पापर्यंत पण सुद्धा त्यांचं जे काही शरीर आहे ते एक कल्पापर्यंत सुद्धा जागृत ठेवू शकतात. पण ज्या वेळेला 3 महिन्याचं जे काही त्यांनी बोलले त्यावेळेला त्यांना असं कोणी म्हटलं नाही की बा तथागता तुमची आवश्यकता आहे आणि तुम्ही राहा, असं कोणी म्हटलं नाही. त्यामुळे भगवान बुद्धांनी 3 महिन्याच्या नंतर त्यांचं शरीर त्याग केलं. बनते जर भगवान बुद्धांनी म्हटले असेल, म्हणजे जर भगवान बुद्धांनी म्हटले असेल की तथागत बुद्ध कल्पभर देखील आपली जीवन स्थिती राखून ठेवू शकतात, तर त्यांना जीवनाचे केवळ 3 महिने बाकी आहेत असा अवधी बांधून निश्चित दिल्याची घटना खोटी ठरेल का म्हणतात. किंवा भगवान बुद्धांनी तर सांगितलेलं आहे की बा मी एक कल्पापर्यंत माझं जीवन ठेवू शकतो, माझं शरीर मी म्हणजे जिवंत ठेवू शकतो. मग जे काही 3 महिन्याची ही स्थिती भगवान बुद्धांनी म्हटली हे जी गोष्ट आहे म्हणतात ही खोटी घटना आहे का म्हणतात, खोटी ठरेल का. आणि 3 महिन्याच्या अवधीनंतर तथागतांनी माझा परिनिर्वाण होईल ही घटना पण सुद्धा खरी मानावी का खोटी मानावी, जिवंत राहू शकतात की नाही राहू शकत. मग हे याच्या विरुद्ध मला आता प्रश्न पडते. कोणत्याही गोष्टीला आधार असल्याशिवाय त्याचा मुद्दा हार मारू शकत नाही म्हणतात. म्हणजे बुद्धाचं वचन आहे म्हणतात की बा कसं भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्यामध्ये कसं सांगितलं, दुःख आहे
मग दुःखाला काय आहे? कारण आहे. मग कारण आहे, मग कारणाला काय? निवारण आहे. मग निवारण्यासाठी कोणता आहे मार्ग? भगवान बुद्धांनी दिलेला आर्य अष्टांगिक मार्ग. जसं भगवान बुद्धांनी बोलले किंवा मी आजपासून 3 महिन्याच्या नंतर माझा देह, माझा शरीर त्याग करणार, त्यावेळेला भगवान बुद्धांना आधार नाही दिला नव्हता किंवा भगवान तुमची आवश्यकता आहे आणि आवश्यकता असून तुम्ही आता 3 महिन्यानंतर नाही, तुम्ही अनेक वर्ष आम्हाला पाहिजे, कसा आधार भेटला नाही ना भगवान बुद्धाला. म्हणून त्यावेळेला भगवान बुद्ध म्हणतात की कोणत्याही गोष्टीसाठी आधार पाहिजे. आधार असल्याशिवाय मुद्दा तिथं थांबू शकत नाही. बुद्धाचं वचन आहे म्हणतात, मुळीच व्यर्थ जाऊ शकत नाही. म्हणून कारण आहे त्याला निवारण आहे. प्रत्येक गोष्टी एक टाळी एका हाताने कधी टाळी वाजत नाही. पती पत्नीमध्ये जर भांडण झाले तर दोघांची सारखी गलती असते आहे ना. समजा याच्यामध्ये सांगण्याचा उद्दिष्ट असा आहे की बा एका हाताने कोणतीही टाळी वाजू शकत नाही. मग ही घटना आहे. बुद्धाचं वचन आहे म्हणतात व्यर्थ मुळीच जात नाही म्हणतात. व्यर्थ घडणारी पण सुद्धा घटना नसते. आणि भगवान बुद्धाने कथन बरोबर दुसऱ्याशी मिळणारे असते हे सुद्धा अत्यंत सूक्ष्म आणि कठीण समजावून सांगितलेले आहे, जाणारे आहे म्हणतात. आपणास मी विचारत आहे की यांचे अचूक उत्तर देऊन वितंडवादी लोकांच्या तोंडावर चांगली टपकार मारावी, याचे खंडन करावे किंवा मारा. तर भगवान बुद्धाचे वचन विधाने होती, म्हणजे विधाने केली होती हे खरं आहे. येथे कल्पाचा अर्थ आयुकल्प संपूर्ण जीवन काळ असा आहे काय ते म्हणतात किंवा भगवान महाराज भगवान बुद्धाने तर आपली विधाने परिपूर्ण खरी सांगितलेली आहे. पण येथे सांगितलेलं आहे की एक कल्प आयुक्त आपलं संपूर्ण जीवन काळ टिकून ठेवू शकतो. भगवान बुद्धाने अशा कल्पावर विधान स्वतः करून मोठेपणा दाखवलेले नसून यात बुद्धिबळाचा यथार्थ गौरव केला आहे म्हणतात. कारण की भगवान बुद्धांनी कधीही स्वतःच्या धम्माबद्दल स्वतःची धम्माची प्रशंसा केली नाही. मी सम्यक बुद्ध, मला सर्व प्राप्त आहे, मला सर्व विद्या प्राप्त आहे, मला सर्व गोष्टी प्राप्त आहेत असं भगवान बुद्धांनी कधी सांगितलं नाही. भगवान बुद्धांनी तर स्वतःच्या जे काही विद्या भगवान बुद्धाला प्राप्त होते, भगवान बुद्धाला त्या विद्याचा पण कधी भगवान बुद्धांनी उपयोग केलाही नाही. आणि भिक्खू संघाला प्राप्त झालेल्या विद्याचाही पण भगवान बुद्धांनी विरोध केला की या विद्या दाखवायच्या नाही. कारण की माझा धम्म हा जो टिकून आहे आजपर्यंत, हा जो काही आपल्यामध्ये धम्म टिकून आहे, हा कशामुळे टिकून आहे मग किंवा चमत्कार नाही दाखवला, त्यामुळे हा धम्म आजपर्यंत टिकून आहे. याच्या विरुद्ध जर त्याच्यामधून जर चमत्कार घडवले असते, चमत्कार दाखवले असते तर मग हा धम्म आजपर्यंत टिकून राहू शकला नसता म्हणतात. म्हणून यामध्ये त्यांनी स्वतः कधी गौरव केला नाही. म्हणून त्यांच्यामध्ये मानसिक व बौद्धिक पूर्णत्व विकास झालेला असतो. त्या 4 वृत्तीपदाचा त्यांनी पूर्णपणे आधार लाभला असतो. या गोष्टी त्यांना परिपूर्ण प्राप्त झालेल्या असतात. आणि प्रत्यक्ष अनुष्ठान केले असल्यामुळे त्या 4ही वृत्तीपदांनी त्यांना चांगली ओळख झालेली असते. त्यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण असते. ह्या ज्या काही वृत्तीपत्नामधील हे जे काही गोष्टी असतात, हे जे काही 28 प्रकारचे हे जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, या गोष्टीवर परिपूर्ण भगवान बुद्धांचा, सम्यक बुद्धांचा, प्रत्येक बुद्धांचा, अरहंतांचा परिपूर्ण या गोष्टीवर त्यांचं नियंत्रण असते आणि कठोरपणे त्यांचं नियंत्रण असते. कारण त्यांची शिखरे तथागतांनी ओलांडलेली असतात. त्यामध्ये घेण्यासाठी काहीच गोष्ट नाही, परिपूर्ण गोष्ट त्यांना त्याच वेळेला प्राप्त होऊन जाते. ज्या वेळेला सम्यक बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी जो काही त्याचा दृढ निश्चय होते, माझं शरीर जरी नष्ट झालं तरी मी आसन सोडणार नाही, माझं नष्ट जरी झालं, त्यांना तर माहिती होती की आता आपल्याला इथून उठायचं, आता जेवायला भेटे किंवा नाही भेटे, आता खायला भेटे का नाही भेटे, तहान लागो की काही लागो, भूक लागो का, म्हणजे कोणतीही गोष्ट येऊ, आता कोणतीही समस्या येऊ किंवा कितीही संकट येऊ, तरी मी आता माझं आसन हे जे काही मी म्हणजे बसतो, हे आसन आता मी मांडी सुद्धा माझी मोडणार नाही म्हणतात भगवान बुद्ध. किंवा हालचाल पण सुद्धा
करीन नाही, म्हणून हे गोष्टी परिपूर्ण त्यांना हे सीमा त्यांनी ओलांडलेली असतात, हे त्यांना स्वतः परिपूर्ण प्राप्त होतात. एका कल्पामधील उरलेल्या काळापर्यंत जीवन ते स्थिर ठेवू शकतात. एक कल्पापर्यंत पण भगवान बुद्धाचं शरीर कसं राहू शकते. आणि एक कल्पापर्यंत जर भगवान बुद्धांनी आंघोळ जरी नाही केली तरी त्यांच्या अंगामधून दुर्गंध कधीच निघणार नाही. एका कल्पापर्यंत भगवान बुद्धांनी आंघोळ नाही केली तरी जो काही चेहरा दिसणार आहे तो चेहरा तसाच दिसेल, जे काही डोळ्यात तसेच दिसेल, जे काही हातात तसेच दिसेल, जे काही शरीर आहे, जे काही त्वचा आहे ते सारखी दिसणार. भगवान बुद्धाचं शरीर आणि भगवान बुद्धांची तेजा जे काही कोमल आहे ते तशीच दिसणार आहे. ना वय होत, ना चेहरा खराब दिसत, ना दुर्गंध येत, ना डोळे खराब होत, ना म्हणजे कोणतीच गोष्ट भगवान बुद्धाची खराब होण्यासारखी नसते, कारण की सम्यक बुद्ध परिपूर्ण असतात ना, त्यामुळे. म्हणून महाराज समजा कुणी एका राजाकडे चांगला मोठा घोडा आहे, तो इतका वेगवान आहे की जळत पडणार आहे आणि जणू वाराही वाऱ्याची बरोबरी करू शकते म्हणतात. वाराही त्या घोड्याची बरोबरी करू शकतो नाही, वाऱ्याची पुढे तो जाऊ शकते. त्याची प्रशंसा करीत असता राजा म्हणाला की हे शहरवासियांनो, नोकरांनो, शिपाईंनो, ब्राह्मण वृतपतींनी जर इच्छा केली तर हा घोडा एका क्षणात समस्त समुद्राच्या तटांनाही सुद्धा पृथ्वीच्या दुसऱ्या लोकांनाही फेरफटका मारून येईल. म्हणजे राजा काय करते, प्रशंसा करते त्या घोड्याची, कारण की राजा त्याच्यावर सवार असते ना. मग त्याला माहिती आहे बाबा माझा घोडा खूप मोठ्या वेगानं धावतो आणि कळतो की बाबा वारा पण बरोबरी करू शकत नाही, समुद्राच्या लाटाही पण बरोबरी करू शकत नाही, टाटामाटांनी पृथ्वीच्या त्या लोकांना पण फेरफटका मारून येऊ शकतो, असा माझा उमदा घोडा आहे म्हणतात. त्या घोड्याची प्रशंसा ती करते. येथे दरबारात घोड्यांचा वेग प्रत्यक्ष दाखवत नाही तरी पण तो घोडा वेगाने धावतो, हे सत्य आहे म्हणतात. किंवा जरी मी याला जास्त बाहेर नाही काढत, जरी मी याला जास्त म्हणजे फिरत नाही, याच्यावर फिरत नाही, तरी पण मला माहिती आहे किंवा माझ्या राजभवनामध्ये जरी फिरत असेल तरी माहिती आहे मला किंवा माझा घोडा किती वेगाने धावतो आणि किती वेगाने नाही धावत आणि धावतो, हे सत्य आहे म्हणतात. महाराज त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने आपल्या वृद्धिबळाची प्रशंसा करताना तसे म्हटले होते की ते सुद्धा या तीनही विद्यांची जाणीव असलेल्या 6 अभिज्ञानो दिव्य शक्तींनी विभूषित असलेल्या परमपवित्र आणि क्षीणाश्रव असे देवता व मनुष्याचा भर सभेत असे म्हटले होते की हे आनंदा बुद्धांनी 4ही वृद्धी पदांचे प्रत्यक्ष अनुष्ठान करून पूर्णत्व आपल्या अंकित केलेले असते. म्हणजे या ठिकाणी सांगितलेले आहे की जसा त्या घोड्याची प्रशंसा तो करीत आहे, भगवान बुद्धांनी आपल्या वृद्धी बळांची प्रशंसा करताना तसे म्हटले होते, म्हणजे असे म्हटले होते ते सुद्धा सर्व गुण संपन्न होते, सर्व विद्या त्यांना, तिन्ही प्रकारच्या विद्यांची त्यांना जाणीव होती. त्या 6 अभिज्ञानो दिव्य शक्तीची पण सुद्धा त्यांना परिपूर्ण त्यांच्यामध्ये शरीरामध्ये विभूषित केलेली असते, परिपूर्ण त्यांना परमपवित्र ते पण प्राप्त झालेले असतात. आणि काही देवता लोक, म्हणून तो भगवान बुद्धाला म्हणजे देवता लोक सुद्धा त्यांच्या मध्ये सभेमध्ये भर पडत असेल. म्हणजे भगवान सम्यक बुद्ध जे असतात, देव आणि मनुष्याचे शास्त्र आपण यासाठी म्हणतो त्यांना, किंवा देव लोक, जे काही देव लोक आणि मनुष्य लोक तर तरसतात, पण देव लोकही सुद्धा भगवान बुद्धाची सेवा करण्यासाठी तरसतात. म्हणजे निसर्गाच्याही वरचे भगवान बुद्ध असल्यामुळे देव आणि मनुष्याचे शास्त्र भगवान बुद्ध जगद्गुरु विश्वगुरु असल्यामुळे देव आणि मनुष्याचे शास्त्र असल्यामुळे देव लोकही सुद्धा त्यांची सेवा करण्याकरिता तरसतात. म्हणून भगवान बुद्धांनी असे म्हटले की 4ही प्रत्यक्ष अनुष्ठान पूर्वत्व आपल्यामध्ये अंकित केलेलं असते. म्हणूनच हे आनंद तथागत इच्छेनुसार पूर्ण कल्पापर्यंत किंवा उरलेल्या कल्पापर्यंत पूर्ण काळापर्यंत आपले जीवन स्थिर ठेवू शकतात काय. तर ते म्हणतात की स्वतःचे जीवनमान पूर्ण 1 कल्पपर्यंत स्थिर ठेवण्याची शक्ती तथागतांच्या अंगी होती, हे खरे आहे. तरी पण त्या सभेत त्यांना
तिथे प्रदर्शन दाखवायचे नव्हते म्हणतात. किंवा तथागत जर बोलत होते किंवा मला स्वतःहून आणि त्यांच्या जे काही त्यांना दिव्य शक्ती प्राप्त होती, जे काही त्यांना त्याच्यामध्ये वृद्धिबळ प्राप्त होतं, त्या वृद्धिबळाने दिव्य शक्तीच्या बलाने त्यांनी जर म्हटलं असते की मला माझं जीवन हे एक कल्पापर्यंत जिवंत ठेवायचं आहे, त्या सभामध्ये जर त्यांनी म्हटलं असतं तर त्या सभेमध्ये प्रदर्शन दाखवले असते, तर मग भगवान बुद्धांनी म्हणजे मग भगवान बुद्धांची लोकांचा जो काही हा जो धम्म आहे हा धम्म टिकून नसता. किंवा हे जे काही कार्य करतात तर हे ते यांच्या वृद्धिबळानं करतात, हे यांच्या दिव्य दृष्टीनं करतात. तर मग यांच्यामध्ये सत्य कोणतं आहे, तर मग सत्य लोकांनी सत्यावर विश्वास ठेवला नसता. म्हणून भगवान बुद्धांनी जो काही आपल्या वृद्धिबळाचा आहे, जे काही वृद्धिबळ आहे आणि जे काही दिव्य शक्ती आहे, त्या दिव्य शक्तीचा भगवान बुद्धांनी कधीही दिखावा केला नाही म्हणतात महाराज. म्हणून भगवान बुद्ध पुढील जन्माच्या अवस्थापासून भवतृष्णेपासून सर्व परिपूर्ण याच जन्मामध्ये भगवान बुद्ध मुक्त झाले. आणि भगवान बुद्धांनी त्यावेळेला जर म्हटलं असतं तर आजही भगवान बुद्ध आपल्यामध्ये असते. पण भगवान बुद्धांनी कधी दिव्य दृष्टी आणि कधी चमत्कार आणि कधी वृद्धिबळाचा हा वापर केला नाही. म्हणून पुढच्या जन्माच्या जीवन भवचक्राच्या फेऱ्यामध्ये भगवान बुद्धाच्या अवस्थापासून आणि भवतृष्णेपासून कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा या सर्व गोष्टीपासून आता ते परिपूर्ण मुक्त होऊन गेले. जन्मही नाही, मृत्यू नाही, सुखही नाही आणि दुःखही सुद्धा नाही. याबद्दल त्यांनी वेळोवेळी म्हणजे कृष्णेची निंदाही केली आहे. त्यांनी म्हटले होते की हे भिक्षूंनो, थोडीशी निष्ठा देखील दुर्गंध पसरवणारी असते. तसेच संसारात पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची आसक्ती याहीपेक्षा भयानक असते म्हणतात. आपल्याला असं वाटलं पाहिजे की बा आता भिक्षूंनो, भगवान म्हणतात भिक्षूंनो, थोडीशी निष्ठा देखील दुर्गंधच आहे आणि जास्तीत जास्त फसवणारी असते. तर ते मग संसारात पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची आसक्ती याहीपेक्षा भयानक आहे म्हणतात. आपण म्हणतो ना की मला चांगलाच जन्म भेटला पाहिजे, मला चांगलाच जन्म भेटला पाहिजे, संसाराचा जन्म भेटला पाहिजे, संसाराचा जन्म भेटला पाहिजे. याची जे काही आसक्ती पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची याची आसक्ती आहे, तर यामध्ये सर्वात जास्त आणि मोठी आसक्ती हे आहे म्हणतात संसारात पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची आसक्ती. हे जी काय आहे ती खूप भयानक आहे म्हणतात. मी असं समजतो म्हणतात महाराज. जीवनाला म्हणजे विष्ठेपेक्षाही तीन लेखणारे तथागत संसार आसक्ती चिटकून राहिलेले काय है ना. म्हणजे भगवान बुद्धांना जर याच्यामध्ये सुख जर वाटलं असतं तर भगवान बुद्ध याला तिकडून राहिलेले असते. कायला राजपाट सोडलं असतं, कायला लेकर सोडलं म्हणजे मुलगा सोडला होता, कायला मुलगी सोडली असती. तर परिपूर्ण भगवान बुद्धांनी ज्या वेळेला गृहत्याग केला तर हा सिंहासनावर बसण्याची त्यांची बारी आलेली होती है ना. एक राजा जर होत असेल तर त्याला वाटते का असं नाही की घर सोडून जावं, एक खुर्ची सोडू शकत नाही है ना. साधा जर गावामधलं कोणतं जर चिल्लर पद जरी भेटलं त्याला तर असं वाटत नाही त्याला किंवा मी गाव सोडून जावं, नाही वाटत त्याला. पण भगवान बुद्धांच्या मनामध्ये करुणा, दया, उपेक्षा, मुदिता ह्या गोष्टी असल्यामुळे ते संसारात कधीही चिकटून राहिलेले नाही म्हणतात. म्हणून मुळीच नाही म्हणतात ते. म्हणून महाराज यावरून तर सिद्ध होते की तथागतांनी केवळ वृद्धिबळाचा उत्कर्ष दाखवण्याकरिता विधान केलेला नाही म्हणतात. टायमोटायमी केलाही भगवान बुद्धांनी, पण त्याच्यामधून ज्या ज्या वेळेला ती गोष्ट लय जर आता परिपूर्ण जर समजावण्याने जर कोणी समजत नसेल तर मग त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी वृत्तीबळाचा वापर केला उत्कर्ष दाखवण्याकरिता. म्हणजे भगवान म्हणते आपले म्हणणे हे खरं आहे, याचा मी आता सहर्ष स्वीकार करतो. किंवा आपण चांगल्या प्रकारे मला समजावून सांगितलं आणि चांगल्या प्रकारे माझ्या जे काही प्रश्नाचे उत्तर तुम्ही देत आहात हे पण खूप चांगल्या प्रकारे देता. मी तुमचे जे काही प्रश्न मी करत आहोत आणि तुमचं उत्तर ऐकून माझ्या मनामध्ये खूप चांगलं घेण्याची पण सुद्धा संधीचा भाव उत्पन्न होत आहे. आता उद्याचं प्रकरण आहे आपल्यासाठी प्रकरण दुसरं आहे.
आणि योगी कथा आहे किंवा 12व्या नंबरचा आहे लहान मोठे नियम रद्द किंवा बदलले जाऊ शकतात काय, म्हणजे त्याच्यामध्ये काही लहान नियम आणि मोठे नियम होते त्यावेळेचे, तर हे बदलू जाऊ शकतात की नाही जाऊ शकत, तर हे प्रकरण आपण उद्या बघूया. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण भवतु. मंगलम भवतु. भवतु सर्वमंगलम. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अहं वन्दामि सब्बला, अहं वन्दामि सब्बला, अहं वन्दामि सब्बला.